तुम्ही लहान बाळाचे आई बाबा आहात आणि तुम्हाला आपलं बाळ इमोशनली स्ट्रॉंग, आरोग्य संपन्न, बुद्धिमान व्हावं असं वाटतंय का? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, गर्भधारणा म्हणजे कन्सेप्शन पासून पुढचे 1000 दिवस बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी अति महत्वाचे असतात. बाळ जसं हळूहळू वाढतं, त्याची अवयव निर्मिती होते, तसं बाळाचा गट मायक्रोबायोटाही तयार होत असतो. डायजेशन, मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असलेले व्हायरस, फंगाय, बॅक्टेरिया म्हणजे हा मायक्रोबायोटा. बाळाला हा मायक्रोबायोटाचं विरजण सगळ्यात आधी पोटात असतानाच म्हणजे आईच्या अमनिओटिक फ्लुइड मधूनच मिळत असतं. म्हणून तर गर्भिणी परिचर्येचं पालन करणं खूपच महत्वाचं असतं. दर महिन्याला काय खावं, काय टाळावं याचं मार्गदर्शन आम्ही आमच्या मेहता पब्लिशिंग हाऊस द्वारे प्रकाशित झालेल्या गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये केलेलंच आहे. बाळाची इम्युनिटी हळूहळू डेव्हलप होत असते. कोण जवळचं, कोण नाही, कोण आपला मित्र आहे, कोण शत्रू आहे, हे बाळाच्या इम्युन सिस्टीमला आईकडून मिळणारा मायक्रोबायोटाच तर शिकवत असतो. बाळाच्या इम्युनिटीला हे आपले मित्र आहेत हे आधीच माहीत असतं. म्हणूनच तर गर्भिणी परिचर्येचं पालन करणं, सुखप्रसूती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करणं अति आवश्यक असतं. बघा, नॉर्मल डिलिव्हरीने जन्माला येणाऱ्या बाळांची इम्युनिटी सीझर होऊन जन्माला आलेल्या बाळांपेक्षा जास्त चांगली असते. ते इमोशनली सुद्धा जास्त स्ट्रॉंग बघायला मिळतात. कारण सीझरच्या बाळाला आईच्या वजायनल सिक्रेशन मधून मिळणारं पचनासाठी अति आवश्यक असणारं मायक्रोबायोटाचं विरजण जसं लॅक्टोबॅसिलस, बिफिलोबॅक्टेरियम हे लवकर मिळतच नाही. पुढे डिलिव्हरी नंतर म्हणूनच तासभर तरी आई आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येणं अति महत्वाचं असतं. कारण याने सुद्धा आईकडून बाळाला स्किन मायक्रोबायोटा मिळत असतो. पुढे बाळ मोठं होताना पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग मधून ह्या बाळाचं मायक्रोबायोटाचं पोषण होत असतं. या दरम्यान आई किंवा बाळाने घेतलेल्या अँटीबायोटिक्समुळे हा मायक्रोबायोटा पूर्ण डिस्टर्ब होणार असतो. म्हणून दोघांनीही आजारी पडूच नये यासाठी सुतिका परिचर्या पालन म्हणजेच डिलिव्हरी नंतर अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणं, उटणं लावून आंघोळ करणं, धूपन घेणं, विशिष्ट पद्धतीचा सुतिका आहार घेणं खूप महत्वाचं असतं. यासाठी आमचं गर्भसंस्कार हे पुस्तक नक्की वाचा. तसंच नव्या बाबांनी सुद्धा कांगारू मेथडने आपल्या बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येऊ द्यावा. त्याच्यामुळे सुद्धा बाळाला चांगल्या प्रकारचा मायक्रोबायोटा मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हीही व्यसनं टाळणं, विकतचे पदार्थ बंद करणं, घरचं पोषक अन्नाचं सेवन करणं अति गरजेचं असतं. बाळाच्या क्षीरात, क्षीरान्नाद आणि अन्नाद अशा 3 अवस्था असतात. क्षीरात म्हणजे पहिले 6 महिने फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. क्षीरान्नाद म्हणजे आईच्या दुधाबरोबर वरचा ठोस आहार देणे. आणि अन्नाद म्हणजे एकदा बाळाला दात यायला लागले की हळूहळू विनिंग करत म्हणजे आईचं दूध कमी करत वरचं अन्न बाळाला देणे. आयुर्वेद शास्त्रामध्ये साधारणतः 1.5 वर्षानंतर दात चांगले यायला लागले की बाळाला अंगावर पाजणं हळूहळू कमी करत बंद करावं असा सल्ला दिला गेला आहे. मध्यंतरी बाळ सारखं रडतं, आजारी पडतं, शांत झोपतच नाही अशी तक्रार करत एक पेशंट आल्या होत्या. त्यांना विचारलं, काय खाऊ घालता बाळाला? त्या म्हणाल्या, सकाळी दूध बिस्किट घालते, दुपारी रव्याची खीर आणि रात्री डब्यातली पावडर. असं काही खाल्लं की बाळ आजारी पडणारच आहे. मुळात पहिलं वर्ष 1.5 वर्ष जेव्हा बाळ आईचं दूध पित असतं तेव्हा बाळाला इतर कुठल्या प्राण्यांच्या दुधाची गरज नसते. आईच्या दुधाबरोबर तुम्ही इतर ठोस आहार द्यायचा असतो, सारखे दुधातले पदार्थ करून द्यायची गरज नाही. त्यातून बिस्किटामध्ये जे मीठ, मैदा, साखर असतं ते ॲडिक्टिव्ह आहे, त्याने बाळाचा मायक्रोबायोटा डिस्टर्ब होणारच आहे. पहिलं 1.5 वर्ष बाळाला मीठ, मैदा, साखर याच्यापासून थोडं लांबच ठेवायचा प्रयत्न करा. सगळ्या भाज्या टाकून केलेलं मुगाचं कढण, ताकात शिजवलेलं नाचणी सत्व,
ज्वारी, बाजरी, गहू किंवा तांदूळ याची पेज, डाळ तांदूळाची खिचडी देऊ शकता तुम्ही. बाळाला दात यायला लागल्यावर आयुर्वेदशास्त्रात वाग्भटाचार्यांनी ज्येष्ठ मध, चारोळ्या आणि लाह्या, मग ह्या ज्वारीच्या किंवा साळीच्या किंवा राजगिऱ्याच्या लाह्या याची पावडर एकत्र करून त्याचा लाडू करून बाळाला द्या असा सल्ला दिलाय. तसंच काश्यप संहितेत सीझनल फळांचा रस द्या असा मोलाचा सल्ला दिला गेलेला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळाची इम्युनिटी खूप चांगली डेव्हलप होणार आहे, बाळाचा हेल्दी मायक्रोबायोटा निर्माण होणार आहे आणि तुमचं बाळ सारखं आजारी पडणार नाही. आपण या सगळ्याची आता समरी बघू. नंबर 1, बाळाला पोटात असताना हेल्दी मायक्रोबायोटाचं विरजण मिळावं म्हणून गर्भिणी परिचर्येचं पालन कराच. नंबर 2, नॉर्मल डिलिव्हरीसाठी नियमित व्यायाम करा आणि 9व्या महिन्यामध्ये सुखप्रसूती व्हावी म्हणून बस्ती चिकित्सा नक्की करून घ्या. यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची संभावना वाढणार आहे आणि बाळाला अन्नपचनासाठी आवश्यक असणारा गट मायक्रोबायोटा मिळणार आहे. नंबर 3, डिलिव्हरी नंतर आई आणि बाळाचा निदान तासभर तरी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येऊ देत. नंबर 4, बाळाच्या बाबांनी सुद्धा कांगारू मेथडने बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येऊ देत. त्याच्यासाठी आई बरोबरच बाबांनी सुद्धा पोषक अन्नाचं सेवन करा आणि बाळाच्या संगोपनासाठी आईला मदत करा.